हाय हॅलो नमस्कार सर्वांना. कसे आहात सगळे? मस्त मजेत आहात ना? सकाळचे 9 वाजले. सगळे गेले. आता माझं आवरून घेतलं. आता ठेवलेलं आहे चहा आणि बाकीचं काम तसंच बाकी आहे. थंडी आज थोडी कमी वाटते मला. आता जसे जसे दिवस म्हणजे ख्रिसमस संपला की मग थोडी थंडी कमी होईल आणि जानेवारीपर्यंत थोडीफार असेल. तर चला आता थोडं बरं वाटतं. खूपच भयंकर थंडी होती यावर्षी तर खूपच म्हणजे खूपच. तर चला थंडीमध्ये तर काही जास्त पटापट कामं करता येत नव्हते. आता पटापट आवरते आणि तुमच्यासोबतसुद्धा शेअर करते. तर बरेच दिवसापासून हे लकी बांबू तुम्हाला दाखवलेलं नव्हतं मी. तर बघा, हे लकी बांबू खूप छान आहे. जसंच तसं आहे. क्षारचं पाणी आहे ना, त्याच्यामुळे याच्यावर पांढरे डाग असे दिसतात. आणि आम्ही मध्ये गावाला गेलो होतो, मी तुम्हाला सांगितलेलंच होतं. तर त्याच्यामधलं हे पाणी आहे ना, पूर्ण आटून गेलेलं होतं. पाणी असं संपून जातो ना, तर तरीसुद्धा एकदम व्यवस्थित होतं. जास्त त्याला पाणी लागत नाही, असं हवेवर सुद्धा राहतो तो आणि छान आहे. तर बघा, इथे मस्त त्याला जागा आहे आणि इकडे थोडंसं डेकोरेशन केलेलं आहे मी, हे स्टिकर वगैरे लावून. आणि आर्टिफिशियल वेल आहे तो, तर तो सुद्धा असा लावून दिला की छान वाटतं. तर चला आता सकाळचे कामं बिमं आवरून घेते आणि मग काय काय होतं ते तुम्हाला दिसेलच. तर आता चहा घेते मी, इथे मोबाईल ठेवते. विचार पडतो की काय शूट करावं आणि काय व्हिडिओ अपलोड करावं समजतच नाही. तर इथे चहा घेते. सगळ्यांचा डबा वगैरे दिला. आज जेवणामध्ये मटकीची उसळ बनवली होती मी. आणि मटकीची उसळ तर दीदीचे पप्पा म्हणे वांगे बनव आपल्यासाठी, पण वांगे काही बनवले नव्हते. हे बघा, हे वांगे आमच्या ओपन प्लेसमध्ये आहेत ना, त्या ताईने लावलेले, तर तिने दिले आणि छान असे हिरवेगार बघा. फ्रेश भाजीपाल्याची ओळख तुम्हाला सांगते. हा देठ बघू शकता तुम्ही, इतका छान आणि असा हिरवागार आहे. त्याला काटे वगैरे अजिबात मुळलेले नाही आहेत. आणि आपण बाजारात घ्यायला जातो ना, हे काटे जे असतं, हे देठ जे असतं ना, पूर्ण असं खराब म्हणजे काळपट पडलेल्यासारखं राहतं. आणि हे एकदम असे फ्रेश वांगे मिळाले मला. तर संध्याकाळी बनवेल. आता काही बनवणार नाही. आता मटकीची उसळ बनवली. गावाला पण फोन केला होता. तर आज आमच्या शेतातली मटकी काढायला चालली सगळे मिळून. आणि ह्यावर्षी मटकी खूप छान झालेली आहे ना, तर भरपूर येईल यावर्षी सुद्धा. मागच्या वर्षीची सुद्धा आमची म्हणजे मटकी संपलेली नाही आहे. छान आहे म्हणजे आतापर्यंत आहे. आणि आता नवीन निघाली तूर आहे आणि मटकी आहे. तर असं एखाद दिवशी जाऊ आम्ही, आठवड्यातून एकदा तरी जावं लागेल ते सगळे दाणे वगैरे घेऊन यायला. तर तेव्हा तुम्हाला दाखवेल मटकी कशी झाली आणि किती होती ते. तर आता चहा घेते आणि त्याच्यानंतर मग बाकीचे काम. आज म्हटलं काय काम करावं सुचत नव्हतं. तर कपडे पण कमीच होते ना, आदल्या दिवशी बऱ्यापैकी आवरून घेतलं की दुसऱ्या दिवशी काम कमी पडतं. आणि असंही सामान कमी असल्यामुळे एवढं काही काम राहत नाही मला. फक्त झाडझूड साफसफाई एवढंच राहतं. तर पडदे म्हटलं धुवून टाकते, त्याच्यामुळे मग पडदे काढते मी आता धुवायला. आणि ही जी कपाट दिसते, तर कपाटावर सुद्धा भरपूर अशी धूळ दिसली, तर आता कपाट पण स्वच्छ करून घेणार आहे मी. दोघी खिडक्यांचे पडदे काढून घेतले. पूर्ण घरामध्ये बाकीचे पडदे बसवायचे बाकी आहेत. कारण मॅचिंग घ्यायला म्हणजे ते मला असे रॉड टाकून घ्यायचे नाही आहेत. ते मध्ये असतात ग्रेनाईटला, तसेच पडदे लावायचे आहेत ना, त्याच्यामुळे हे जुन्या घरातले पडदे होते. तर एकाच रूमला फक्त बसवून घेतले आणि त्याच्यामुळे मग हे 4च पडदे आहेत एका बेडरूमला. आणि बाकीच्या घरात पूर्ण घरात पडदे नाही बसवले अजून. तर त्याच्यामुळे हे रॉड असं म्हणजे भिंतीला मला असं ठोकायचंच नाही आहे. त्याच्यासाठी मग आम्ही काही पेंडिंगच ठेवलेले आहेत पडदे. तर दरवाजे लावून घेते म्हणजे ना घाण होत नाही. कारण मी एकटीच असल्यामुळे ना हे सगळे दरवाजे उघडे करून, आणि गार पण वाटतं, जेवढं पॅक असलं ना तेवढंच छान आणि तेवढंच गरम होतं मस्त. आणि इकडे आता कपडे मी कधीचे केव्हाचे भिजत घातले होते, तर आता धुवून घेते. आणि पडद्यामध्ये काही एवढी घाण नव्हती, खिडक्या लावलेलेच राहतात ना त्याच्यामुळे. आणि आमच्याकडे एवढ्या म्हणजे रस्त्यावर गाड्या चालत नाही, तर एवढी धूळ पण येत नाही घरामध्ये. आणि पडदे नवेच होते, त्याच्यामुळे एवढे काही घाण नव्हते. पण म्हटलं चला आता साफसफाई करतोय तर करून घेते, हे पण धुवून टाकते म्हणून मग. आणि रेग्युलरचे कपडे पण खूप कमीच होते,
त्याच्यामुळे म्हटलं चला आता पडदे धुवून काढते. नाहीतर मग एकदाच हे ते सगळं असं ब्लँकेट वगैरे असं धुवायला कधीच काढत नाही मी. जर कपडे कमी राहिले का तेव्हाच मग एक्स्ट्राचे काही धुवायचे राहिले तर तेव्हाच धुते. कुशन कवर म्हणा किंवा बेडशीट, ब्लँकेट असं. आणि ते सोपं पडतं इथे सुकवायला, जागा पण कमीच आहे त्याच्यामुळे. मग नाहीतर वरती पण टाकायला जागा आहे पण एवढं वरती कोण जातं आणि धूळ पण असते वरती, एवढं म्हणजे झाडझूड रोज होत नाही ना, त्याच्यामुळे कपडे कशावर टाकणार म्हणून मग म्हटलं थोडंच मग मी धुत असते. आणि इकडे वॉशिंग एरिया आहे ना, इथे छान ऊन येतं तर एवढं काही थंडी लागत नव्हती इथे. तर सगळे पडदे धुवून टाकले आणि आता सुकवायला टाकते. लगेच सुकून जातात, इथे छान ऊन येतं ना इकडच्या साईडला, दुपारून पण चांगलं ऊन येतं. फक्त जास्त थंडी होती तेव्हाच सुकत नव्हते. आता थोडं ऊन तापायला लागलं. आता जसं म्हणजे जानेवारीचा महिना आला की मग ऊन तापायला लागतील. आणि नंतर तर इतकं ऊन लागतं आमच्या इथे, तर खूपच ऊन जाणवतं. आणि थंडीसुद्धा यावर्षी जेवढी होती की भयानकच होती, सांगायचं कामच नव्हतं. कपडे वगैरे धुवून घेतले, म्हटलं आता एक्स्ट्राचं काम काय काढावं. तर बघा थंडीमुळे ना इकडची जी किचनची खिडकी आहे ती उघडतच नव्हते मी. तर आत्ता उघडली, ऊन येतो आहे म्हणून उघडली. तर असं ती जाळी जी असते त्याच्यावर असं घाण झालेलं होतं. तर छोटा ब्रश आहे माझ्याकडे, हातात दिसतोय तसा, तर त्याच्याने अशी मी जाळं काढत होती आणि त्याला झटकत होती. तर इतकी धूळ निघत होती. हे ब्रश ना इतकं छान काढते घाण, जाळीमधली जी घाण अटकलेली असते ना खूप छान निघून येते. इतकी धूळ निघाली, मला वाटलं नव्हतं की एवढी जाळीमध्ये धूळ असेल असं. तर थोडंसं हात लावला होता तरी पण इतकी अशी धूळ निघत होती. आणि थंडीमध्ये ना उघडतच नव्हते खिडक्या, त्याच्यामुळे ना समजत नव्हतं की एवढी धूळ असेल असं. तर आता बऱ्यापैकी ऊन यायला लागलं खिडकीतून, म्हणून म्हटलं आता उघडी करते आणि थोडंसं हे जे झाडं ठेवलेत मध्ये किचन रूममध्ये तर त्यांना पण ऊन लागेल त्याच्यासाठी मग मी खिडकी उघडली आणि बघते तर काय एवढी धूळ निघाली. आता तुम्ही बघा किती अशी धूळ उडते, मोबाईलमध्ये सुद्धा दिसते. ते मी झटकत होती ना म्हणून अशी उडतेच आहे अजून तिथे. तर आता लागलेच हाती हे लकी बांबू पण धुवून घेते. म्हटलं गावाला गेलो होतो तेव्हा ना बरेच 8-10 दिवस राहिलो आम्ही आणि याच्यातलं पाणी पूर्ण असं कोरडं झालेलं होतं. पाणी संपून जातं ना, थोडंसंच टाकते तरीसुद्धा हे इतकं छान होतं ना, अजिबात सुकलेलं नव्हतं. आणि ते का बरं सुकलं नव्हतं माहिती आहे का, हे इथे एकदम गार असतं ना आणि ऊन पण नव्हतं त्याच्यामुळे खरं सुकलं नसेल. नाहीतर मग लकी बांबूला थोडंफार पाणी कमी पडलं की लगेच खराब होतं ते पाण्यातच असतं ना, त्याच्यामुळे. तर म्हटलं बरं झालं एवढं तरी छान निघालं. आणि हे मनी प्लांट ठेवलेले आहेत फ्रीजवर इथे कोपऱ्याला, ते पण छान आहेत. त्यांना काही एवढं म्हणजे केअर करायची गरज पडत नाही. पण लकी बांबूला कसं एक दिवसाआड असं धुवून घ्यायचं आणि पाणी बदलायचं तेव्हाच छान असतं. आणि प्यायला म्हणजे त्याच्यामधलं पाणीसुद्धा प्यायचंच टाकते, नाहीतर क्षारचं पाणी पण चालत नाही, नाहीतर लगेच मुळ्या खराब होतात त्याच्या. तर त्याच्यामुळे खूप छान राहिलं. ह्या वेळेचं खूप छान निघालं. मागच्या वेळेस जेव्हा आम्ही आणलं होतं ना तेव्हा मला माहिती नव्हतं की किती पाणी भरायचं, किती त्याला पाण्याची लेंथ राहू द्यायची. तर खूप भरून ठेवायचे मी आधी पाणी, त्याच्यामुळे त्या काड्या सगळ्या सडून गेल्या होत्या. आता एकदम एवढंसं कमी पाणी टाकलं की तेव्हा छान राहतं. तर आता धुवून टाकलं आणि पिण्याचंच पाणी थोडंसं टाकते त्याच्यामध्ये. जर आपण म्हणजे इथेच राहिलो तर मग एक दिवसाआड असं धुवून काढायचं आणि जर गावाला गेलं तर मग थोडंसं जास्त पाणी टाकायचं, नाहीतर मग ते पाणी आटून जातं. आता तसंच झालं होतं आमचं. तर असं मस्त हिरवंगार झालेलं आहे, धुतलं की अजून खूप फ्रेश दिसतो. आणि आता थोडंफार खिडकीतून ऊन येतं म्हणून आता इथे ठेवून देते त्याला आणि छान दिसत होतं. तर आता लागल्याच हाती मी जाळी जी घाण काढली होती ना त्याच्यामुळे ना इथे ओट्यावर सुद्धा भरपूर अशी घाण आली होती. तर आता किचन ओटा पण घासून घेते बेसिंगचा, आणि तेवढा घासला की मग थोडं स्वच्छ दिसतं. बेसिंगसुद्धा खूप खराब झालेली होती, तेच काम करत होते मी. आता नळं पण मला घासून घ्यायचे आहेत. घरातलं दुसरं काम कमी असलं की मग मी हाच उद्योग करत बसते एक्स्ट्राचा. नाहीतर मग मला कसं दुपारची झोप पण मला कंटाळा येतो, झोपले तर रात्री झोप येत नाही असं होतं, म्हणून मग मी झोपत पण नाही, काही ना काही काम करत बसते. कधी बाथरूमचे नळ साफ करते किंवा कधी बेसिंग साफ करते, किंवा मग एका दिवशी असं करेल की आज काहीच काम नाही आहे जास्त, तर मग सगळ्या टॉयलेट बाथरूमच्या ज्या फरशा आहेत त्या सगळ्या घासून घेते, असं करते. तेव्हाच मग स्वच्छ राहतं आणि क्लीन राहतं. तर
नाहीतर मग एकदाच रोज रोज सगळं क्लीन करत बसलं तर मग वेळसुद्धा पुरणार नाही. असं एक एक गोष्टी अशा व्यवस्थित क्लीन केल्या तर होतात सगळ्या मॅनेज. तर नळसुद्धा ना नवीनच आहेत, पण क्षारचं पाणी असल्यामुळे लगेच खराब होतात. मग मी काय करते, सारखी घासत राहते त्यांना. मग क्षार अजिबात जमत नाही. हे बेसिंगसुद्धा स्टीलचं आहे ना, त्याच्यामुळे हे पण भारी आहे. खूप मस्त निघालं. त्याच्यामध्ये ना थोडंसं असं घासणीने घासलं की लगेच त्याचे डाग निघून जातात. दुसरं काही वापरायची गरज पण पडत नाही. लागले हाती मी ओटा घासते तेव्हा हे नळसुद्धा घासून घेते, म्हणजे अजिबात क्षारचे डाग पडत नाही. आणि असं आमच्या बोरिंगला तर इतकं क्षारचं पाणी आहे ना, बाथरूममधले नळ जे आहेत तिथे पूर्ण असं थर लागलेलं आहे. पूर्ण क्षार असा जमा होतो आणि डायरेक्ट अशी पपडी निघते त्याची. पण इथे सारखं हात फिरवत राहते ना, म्हणून इथे एवढं नाही झालं, म्हणजे झालंच नाही तर मग बाथरूमच्या नळामध्ये खूप पांढरं दिसतं. आणि काळा ग्रेनाईट आहे ना किचनचा, त्याच्यामुळे ना त्याला पण लगेच पांढरे डाग पडतात. म्हणून मग मी सगळं इथे पाण्याचा काही राहू देत नाही, फक्त जार भरून ठेवते पिण्याचा आणि तेवढंच राहू देते. आणि लगेच हा स्पंज जो आहे हातात गुलाबी कलरचा, त्याच्याने पुसलं की लगेच कोरडं पडतं. आणि मग लगेच असं कोरडं पडलं की मग पांढरे डाग पडत नाही. त्याच्यामुळे मग अशी हे स्पंज इथेच राहतो. कोणीही पाणी प्यायला आलं की थोडंफार पाणी पडलेलं दिसलं की लगेच तेच पुसून घेतात. दीदी आत्ताच आली, आता कपडे चेंज करते. दिवेश 1 वाजेला आला आणि दिवेचा पण अभ्यास झाला. आता बसलेला आहे माझ्याकडे इथे. त्याच्या पप्पांचा फोन आलेला होता, बोलत होता, काही रुसलून गेला, काय झालं काय माहिती. असं चालू राहतं. पसारा तेवढ्यात आवरला आणि बघा लगेच पसारा पडला. आता याचं दप्तरच आहे त्याच्यामुळे काही नाही, अभ्यास करत होता म्हणून मग हे बुक्स वगैरे काढून ठेवले होते त्यांनी. दीदी गेली कपडे चेंज करायला, तर आता त्यांना काहीतरी खायला बनवून देते. आणि मग इथे बघा दरवाजाजवळ मस्त ऊन येतं आहे. तिकडे ती खिडकी आहे ना, त्याच्यामुळे ऊन येतं खरं. दुपारचे 2 वाजले. दीदी आली, आता थोडीशी भूक लागली, त्यांच्यासाठी मी आता शेवाळ्या बनवून देते. आता थोड्याशा उरलेल्या आहेत, आता शेवाळ्या बनवायचे दिवसच येतील. तर म्हटलं चला आणि गोड पण नाही खात ती जास्त, त्याच्यामुळे मग म्हटलं आज अशी मॅगी मसाला जो असतो ना तो टाकून शेवाळ्या बनवते दीदी. ती आवडते, गोड अजिबात खात नाही. दिवेशला गोड आवडतात, तिला तिखट आवडतात. तर आज तिला गोड खायचे आहेत, तर म्हटलं आता बनवते मी. माझं बाकीचं सगळं काम झालं आणि परत एकदा अजून असं छोटीशी भूक लागली की मग काहीतरी बनवून द्यावं लागतं मुलांसाठी. म्हणून मग म्हटलं चला आता बनवून देते तुला. तिला पण बनवता येते, पण आता कंटाळा करते. सध्या स्कूलमध्ये डान्स प्रॅक्टिस वगैरे घेता येत ना, तर खूप थकून झाले ती. म्हणून ती म्हणे की मम्मी तूच बनवून दे, आता मी बनवते. आणि दिवेशला पण भूक लागली ना मला, दिवेशला पण भूक लागली, तिला पण लागली. तर आता त्यांना दोघांना शेवळ्या तर आहे ह्या बघा, घरच्या गव्हाच्याच केल्या होत्या. मी पीठ तयार करून घेऊन गेली होती आणि तिथून डायरेक्ट करून आणल्या. घरी काय कोणी आता शेवळ्या बनवत नाही, तर आता बनवून घेते मी. सोपी रेसिपी आहे. पाणी उकळायला ठेवायचं, पाणी उकळलं की मग शेवळ्या टाकायच्या आणि त्याच्यानंतर लगेच खायला होतात. तर झटकेपट होणारी मॅगी, तरी वेळ लागत असेल मॅगीला. आपण जी मॅगी बनवतो तिला वेळ लागत असेल, पण हिला अजिबात वेळ लागत नाही, त्याच्यामुळे झटकेपट होते आणि छान असतं. दुकानातली मॅगी खाण्यापेक्षा ती थोडी अशी मैद्याची असते, त्याच्यामुळे. आता होते तोपर्यंत हा डब्बा ठेवते. इकडच्या साईडला पडल्या होत्या त्या पण टाकून देते. या शेवाळ्या जुन्या झाल्या ना, तर आता एकदम छान अशा मोकळ्या होतात. आधी नवीन करून आणल्या की चिकट व्हायच्या, म्हणून कोणीच खात नव्हतं. तर आता जितक्या जुन्या झाल्या तेवढ्याच छान होतात. तर आता सगळ्यांना करून घेतले, मी पण खाणार आहे, दिवेश पण आणि दीदी पण. तर पटकन होतात आणि वेळही लागत नाही आणि आवडतात सुद्धा. दीदीला आज खूप आवडली होती, तर मम्मी कधीतरी बनवत जा अशी बोलली आणि म्हटलं चल. नाहीतर मग ती काय करते, मॅगी मसाला टाकते आणि तिखट शेवाळ्या बनवते, त्या पण छान लागतात. पण ह्या खऱ्या तर गोडच बनवतात, नाहीतर मग खीरसुद्धा बनवतात.
आणि बारीक आहे त्याच्यामुळे छान लागतात. आता तूप घातलेलं आहे, साखर घातली होती आणि सारखं मिक्स करून घेईल आणि लगेच थोडंसं दूध पण आपण घालू शकतो, नाहीतर मग दूध आधीच घालून मग ह्या शेवाळ्या टाकून तशा पण करता येतात. तर ज्याची त्याची पद्धत असते बनवायची. आणि आता झालेल्या आहेत शेवाळ्या. तर झालेल्या आहेत शेवाळ्या, त्याच्यामध्ये थोडंसं दूध टाकते मी. चला माझा व्हिडिओ इथेच थांबवते. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.